भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी. भाजपच्या केंद्रीय कार्यालयामधून उमेदवारांची नावे जाहीर. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेमधून 4 जण इच्छुक. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाची सुद्धा चर्चा. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा. नाराजी टाळण्यासाठी विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावाची आयत्या वेळेला घोषणा होण्याची शक्यता. कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता. आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती बैठक होणार आहे. पक्षाकडून कागदपत्र गोळा करण्याच्या जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना सूचना. महाराष्ट्रामधून औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं राज्यव्यापी आंदोलन. संभाजीनगरच्या दिशेनं लाखो कार्यकर्ते करणार कूच. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. एसआरपीची 1 तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी. सरकारनं लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कारसेवा करतील. बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा. राज्यामधल्या शेतकरी, बेरोजगारी या सगळ्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप. महाराष्ट्र पेटवण्यासाठी काहींना सुपारी देण्यात आल्यात राऊतांची टीका. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. मंत्री शिवेंद्र राजे यांचा आरोप. काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्र राजे यांचा घणाघात. हॅलोच्या ऐवजी जय शिवराय म्हणा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एक्स पोस्ट करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. खोक्याचं घर पाडण्यासाठी सरकारनं घाई केली. आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत. घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन धस कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार. आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटर पॅड आपलं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. आशिष विशाळ यांचाच कार्यकर्ता असलेली कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतली भाजपच्या आमदारांची भेट. आगामी कुंभमेळा नियोजन समितीच्या संदर्भात भेटी असल्याची माहिती. राज्यातील सरकार हे पर्सेंटेज घेऊन चाललेलं सरकार आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया. पैसे दिल्याशिवाय कोणतीही कामं होत नसल्याचा माणिकराव ठाकरे यांचा आरोप. विमा प्रश्नावरती खुली चर्चा करावी. भाजपचे आमदार राणा रणजितसिंह पाटील यांना ओमराजे यांचं खुलं आवाहन. तर वायफळ बडबड आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अभ्यास करूनच बोलावं. राणा जगजितसिंह पाटील यांची टीका. कराडमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेसचे प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी केला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश. कराडमधील मुनावळेमध्ये जलक्रीडा पूर्ण क्षमतेनं सुरू. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा. मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागानं विविध उपाययोजना करण्याच्या मंत्र्यांना सूचना. उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंचा पुरस्कारानं सन्मान. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या तुकाराम बीज या कार्यक्रमासाठी 2 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवले. पुण्याच्या डोंगर पायथा इथे तुकाराम बीज सोहळा. तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी केल्या खुल्या. शके 1605 मधील महाराजांच्या अभंगाची दुर्मिळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक बडतर्फ टीईटी घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई. धाराशिवमधील 500 बेडच्या रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पामध्ये 1,000 रुपयांची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्यामधल्या सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका. गावदेवी इथल्या टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यामधील सीलबंद दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू. एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीच्या नावावरती सेलिब्रिटींच्या मॅनेजमेंट कंपनीसोबत फसवणूक. जवळपास 25 सेलिब्रिटींना पैसेच मिळाले नाहीत. विरारमधील 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आलंय. दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर मिळणार आहे. 4,700 घरांसाठी लॉटरी. उद्यापासून अर्ज करता येईल. म्हाडामध्ये हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट आता थांबणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये ऑनलाईन सुविधा देणार. कार्यालयावरती येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय. हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. रूळ सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. हार्बर मार्गावरती ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक आहे. ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती घेण्यात येणारे ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारच्या नंतर बंद असेल. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पाली खोपोली पुणे मार्गावरची अवजड वाहतूक सुद्धा बंद राहील. 1 एप्रिलपासून राज्यामधील सर्व वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक आहे. अन्यथा दुप्पट टोल भरावा लागेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळानं सूचना जारी केल्याची माहिती. साताऱ्याच्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकवून 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 जणांना अटक तर मुख्य सूत्रधार मात्र फरार. धुलीवंदनाच्या दिवशी 6,118 पुणेकरांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्यांवरती कारवाई. 50,74,000 रुपयांच्या दंडाची वसुली. 386 दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या. सांगलीच्या बुधगाव रस्त्यावरती एका भरधाव कार चालकानं 8 ते 10 जणांना उडवलंय. नागरिकांकडून कार चालकाला चोप देण्यात आलाय. गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. हिंगोलीमध्ये स्कॉर्पिओ आणि आयशरचा अपघात. अपघातामध्ये 5 गंभीररित्या जखमी तर 3 किरकोळ जखमी झाले. भंडाऱ्यामध्ये एसटी बसनं महिलेला चिरडलाय. पतीसह 2 मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. बस चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यामधल्या गोल मार्केट परिसरामध्ये रात्री दुमजली इमारत कोसळली. यामध्ये कोणत्याही पद्धतीची जीवितहानी नाही. रात्रीची वेळ असल्यामुळे अनर्थ टळलाय. नंदुरबारमध्ये डोंगराला लागलेल्या आगीमध्ये आदिवासी कुटुंबाचं घर जळून खाक झालंय. घर जळून खाक झाल्यामुळे दाम्पत्याचा आक्रोश. परभणीमध्ये दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी जाब विचारलाय. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. वर्ध्याच्या आर्वी इथे नाल्यावरती अंघोळीसाठी गेलेले 2 जण बुडालेत. बुडाल्यामुळे एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. राज्यामध्ये उन्हाचा पारा 40च्या पार. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या साकोलीतील पाणी पुरवठ्याच्या टाकीला गळती लागली आहे. टाकी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. टाकी तातडीनं पाडावी आणि नागरिकांच्या पर्यायी पाण्याची व्यवस्था नगर परिषदेनं करावी अशी नागरिकांची मागणी. धाराशिवमधील कळंब तालुक्यामधल्या तांदळवाडी शिवारामध्ये भारत सोंदे यांची पाण्याच्या अभावी सीताफळाची बाग करपली आहे. शेतकऱ्यांना 2 एकर सीताफळाच्या बागेवरती जेसीबी फिरवला. सरकारी शाळेमधील 1ली ते 8वीच्या परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. मराठवाडा आणि विदर्भामधील परिस्थितीचा अभ्यास न करता एसी केबिनमध्ये बसून आमच्यावरती धोरणं लादली जात आहेत. आमदार स्वामी यांनी व्यक्त केली खंत.
सिंधुदुर्गामध्ये शिमगोत्सवातील नेरूर गावाचा मांड उत्सवाला अनेकांची गर्दी. मेस्त्री कुटुंबियांनी बनवलेले अकराळ विक्राळ देखावे बघण्यासाठी नागरिक सिंधुदुर्गामध्ये. अभ्यासात हुशार नाहीत म्हणून वडिलांनी पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून स्वतःच्या 2 मुलांची हत्या केली आहे आणि यानंतर स्वतः देखील त्यांनी आत्महत्या केली आहे. आंध्र प्रदेशामधल्या काकीनाडा शहरामधली धक्कादायक घटना. निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक. मतदार ओळखपत्र आधारशी जोडणीवरती होणार चर्चा. मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याचे आरोप होत असल्यामुळे चर्चा होणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान लॅक्सन आजपासून 5 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावरती. सोमवारी मोदींशी ते भारत आणि न्यूझीलंड या संबंधांवरती चर्चा करतील. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सुद्धा भेट घेतील. डोनाल्ड ट्रम्प उचलणार मोठं पाऊल. 41 देशांना अमेरिकेमध्ये बंदी केली जाणार आहे. या संदर्भामधल्या याद्या तयार करण्यात आल्याची माहिती. अमेरिकेमध्ये प्रवेश बंदी करण्याच्या प्रस्तावामध्ये लाल, नारिंगी आणि पिवळा या 3 श्रेणीमध्ये देशांचे विभाग करण्यात आले. ट्रम्प यांनी लादलेल्या 25% करांमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. F-35 लढाऊ विमानांचा करार कॅनडाकडून रद्द केला जाण्याची शक्यता आहे. पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचं कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.